बातमीपत्राला सुरुवात करूयात। पुढच्या 25 मिनिटात घेऊयात 50 बातम्यांचा वेगवान आढावा। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील सर्व कुणबी मराठा समाजाच्या नोंदी घेण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार मर्यादित वेळेत प्रशासनाने 8ही जिल्ह्यातील 1967 पूर्वीच्या 33,98,000 महसूल आणि शैक्षणिक अभिलेखांची तपासण्या सुरू केलेल्या आहेत। यामध्ये केवळ 4160 अभिलेखात कुणबी अशी नोंद आढळून आली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात आज मराठा क्रांती मोर्चाची हाक देण्यात आली आहे। 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यातून करण्यात आली आहे। यावेळी सकल मराठा समाजाकडून येणाऱ्या मराठा समाज बांधवांकरता शिस्त सेवकांची एक मोठी टीम देखील उभी करण्यात आली आहे। गणेशोत्सव काळात दाम दुप्पट भाडं आकारणाऱ्या खासगी वाहन चालक आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांना आरटीओ प्रशासनाने दणका दिलाय। मुंबई ते सिंधुदुर्ग असं साधं स्लीपर आणि शिवशाही बस यांचे दर जाहीर केलेले आहेत आणि खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना या दराच्या 1.5 मर्यादेतच भाडं आकारता आता येणार आहे। यापेक्षा जादा भाडं जर आकारलं तर कारवाई करण्यात येणार आहे। कोकण रेल्वे मार्गावर मुंबई एलटीटीहून पहिली गणपती स्पेशल ट्रेन रत्नागिरीत दाखल झाली आहे। ही ट्रेन कुडाळपर्यंत धावणार आहे आणि मुंबईकडे रवाना होणार आहे। गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर 325हून अधिक गाड्यांचं नियोजन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय। आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत गणपती स्पेशल ट्रेन या मार्गावरती धावणार आहे। लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप कांदा अनुदानाची रक्कम मिळालेली नाहीये, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लातूरच्या भाजी मार्केटमध्ये गोंधळ घातलाय। लवकरात लवकर अनुदान वाटप व्हावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। कर्जाची नियमित परतफेड केली असतानाही यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळा शाखेनं नवीन कर्ज नाकारलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। आज त्यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे। सोसायटीच्या सचिवानं फसवणूक केल्याचा आरोप यावेळी करण्यात येतोय। अतिवृष्टीनंतर हजारो नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही कसलीच शासकीय मदत मिळालेली नाहीये। त्याविरोधात आक्रमक झालेल्या बुलढाण्यातील एका शेतकऱ्यानं जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलाय। त्याचवेळी काही तरुणांनी नदीत उडी घेत त्याचा जीव वाचवलाय। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे। पुढील काही दिवस जोरदार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। तर दुसरीकडे गणेशोत्सवात पावसाचं विघ्न नको अशी देखील प्रार्थना केली जाते। धुळे जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं बहुतांश नदी नाले अद्याप कोरडे आहेत। तालुक्यातील नकाडे तलावापाठोपाठ डेडरगाव तलावातील जलसाठा देखील आटायला लागलाय, त्यामुळे धुळेकरांची चिंता वाढली आहे। अकोला जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पात अकोला महापालिकेनं शहरासाठी 24 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणाचा प्रस्ताव हा जलसंपदा विभागाकडे पाठवलाय। पुढील महिन्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिकेसह विविध पाणीपुरवठा योजनांचं तसंच सिंचनासाठी पाणी आरक्षित केलं जाणार आहे। मनमाड आणि नांदगावमध्ये मुस्लिम बांधवांनी पावसासाठी विशेष सामूहिक नमाज अदा केली आहे। यावेळी अल्लाह मेघ दे पाणी भेज दे असं म्हणत त्यांनी दुआ केली आहे। स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात SFIच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील घोडेगाव इथं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावरती विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे। मंगळवारी सकाळपासून या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात घेराव आंदोलन सुरू केलंय आणि ते अद्याप देखील सुरूच आहे। शिर्डीतल्या अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग सेंटरवरती छापा टाकत पोलिसांनी 45 गॅस टाक्यांसह तब्बल 7 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला। या प्रकरणात 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मालेगावच्या गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी पुलावरून उडी मारून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। सध्या गिरणा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये। पोलिसांनी वारंवार आवाहन देखील यावेळी केलंय, तरी तरुण स्टंटबाजी करताना दिसतायत। एसटी बँकेच्या संचालक मंडळानं एसटी कर्मचारी सभासदांसाठी 7.5% व्याज दरानं कर्ज वाटप विना जामीन कर्ज हे नवीन निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आणि या निर्णयांना एसटी कर्मचारी बँक युनियन संघटनेचे जे अध्यक्ष आहेत आनंद अडसूळ यांनी विरोध दर्शवलेला आहे। त्यांच्या निषेधार्थ एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली आहेत। वर्ध्याच्या आष्टी शहीद इथून काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला सुरुवात करण्यात आली होती। ही यात्रा 7 तालुक्यातील 47 रस्त्यावरील गावातील नागरिकांशी संवाद साधत सेवाग्राम इथं पोहोचलेली आहे। इथल्या मेडिकल चौकात जाहीर सभा घेत यात्रेचा समारोप करण्यात आला आहे।
आणि एक ब्रेकिंग बातमी हाती येते। आज संध्याकाळी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होतीये। नवी दिल्लीत ही बैठक होतीये। या बैठकीत जागा वाटपावरती चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बैठकीत विशेष अधिवेशनातील रणनीतीबाबत सुद्धा चर्चा होणार आहे। जागा वाटपाबाबतचा निर्णय राज्यस्तरावर घेतला जाणार असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। तसंच गणेश चतुर्थीनंतर इंडिया आघाडीच्या सभा या देशभरात घेतल्या जाणार आहेत। आताची या क्षणाची ही मोठी बातमी। जागा वाटप निर्णय राज्यस्तरावरती घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अपडेट आहे? आता इंडिया आघाडीच्या सभा या देशभरात देखील घेतल्या जाणार आहेत गणेश चतुर्थीनंतर। बरोबर आहे, एक अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे आलेली आहे। आज संध्याकाळी इंडिया आघाडीची बैठक आहे। विरोधी पक्षांची ही इंडिया आघाडीची बैठक आहे। 24 पक्षांची ही बैठक आहे। त्यापैकी जवळपास 14 सदस्य आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। बैठकीत जागा वाटपाचा कुठलाही फॉर्म्युला ठरणार नाही असं स्पष्टपणे सूत्रांनी माहिती दिलेली आहे। ज्या पद्धतीनं माहिती पुढे आली होती की लोकसभेच्या संदर्भातल्या जागा वाटप होईल, त्यावर स्पष्टीकरण पुढे आलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या जागा वाटपाचं सूत्र निश्चित केलं जाणार नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपाचा निर्णय हा सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होईल। ममता बॅनर्जी या बाहेर आहेत, दुबईमध्ये असल्यामुळे, आणि सोबतच स्टॅलिन देखील आजच्या बैठकीत नाहीये। त्यामुळे प्रथमतः मुख्यमंत्र्यांसोबत जागा वाटपासंदर्भात चर्चा होईल। ती केव्हा होईल या घडीला त्यांनी सांगणं कठीण आहे, पण त्यानंतर हे स्पष्ट केलंय की जागा वाटपाचा जो निर्णय आहे तो राज्यस्तरावरती होईल। आणि गणेश चतुर्थीनंतर इंडिया आघाडीच्या सभा या देशभरात सुरू होईल, कारण की गणेश चतुर्थीच्या संदर्भात सर्व भाविक व्यस्त असतात आणि गणेश चतुर्थी हा उत्साहात साजरा केला जातो। त्यामुळे त्यानंतर खास करून बैठकी होणार, प्रचार सभा आणि जाहीर सभा होणार असल्याची माहिती पुढे आली आहे। सोबतच निवडणूक आयोगाकडे जे अलीकडे निर्णय दिलेले आहे त्या अलीकडच्या निर्णयासंदर्भात देखील विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। उदाहरणार्थ जर बघितलं आपण, ज्या पद्धतीने माहिती मिळते शिवसेना पक्षासंदर्भात ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे त्या संदर्भात एक सामूहिकपणे काय भूमिका घ्यावी ती आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाची एकच भूमिका असावी आणि ही भूमिका एकत्रितपणे निवडणूक आयोगापुढे कशी मांडावी या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा होण्याची शक्यता आहे। सोबतच जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं माहिती मिळते की जातीनिहाय जनगणना या हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असणार आहे आजच्या बैठकीच्या मुद्द्यामध्ये। त्यानंतर चीन प्रश्नावरती जी भूमिका मांडायची आहे एकत्रितपणे त्या संदर्भात देखील विस्ताराने चर्चा होईल। आणि राज्य आणि केंद्र सरकार, केंद्राचा जे राज्यातले पक्ष आहे आणि केंद्रीय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्ष आहे, यांचा कसा समन्वय साधता यावा आणि सोबतच मणिपूरच्या संदर्भात कशी चर्चा करावी विशेष अधिवेशनात या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होईल। आजचा हा एजेंडा अशा प्रकारचा असणार आहे आणि जवळपास 13 पक्ष आजच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे। अभिषेक बॅनर्जी जे आहे तर टीडीपीचे ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती पुढे आलेली आहे। सोबतच जिथे बैठक होणार आहे हे ते निवासस्थान आहे, शरद पवार यांचं निवासस्थान आहे 6 जनपद, इथे ही बैठक होत आहे आणि साधारणतः 4 वाजता ही बैठक होईल आणि साधारणतः 2 ते 3 तास ही बैठक प्रशांत, इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आज होतीये। या बैठकीचे सर्व तपशील आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास तरी धन्यवाद। तेव्हा या बैठकीचे सगळे अपडेट्स तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती पाहता येणार आहेत। आता वळूयात उर्वरित घडामोडींकडे आणि उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। हिंगोली जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असणाऱ्या बैलपोळ्यावरती लंपी रोगाचं सावट आलंय। जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लंपीची बाधा झालेली आहे। जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून यंदा जिल्ह्यात एकत्रितपणे बैलपोळा न भरवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढलेत। बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरशिवली गावात अस्वलांनी धुमाकूळ घातलाय। मादी अस्वल तिच्या पिल्लांसह शेतशिवारात फिरत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं आतापर्यंत कुठलाच बंदोबस्त केलेला नाहीये, त्यामुळे अस्वलांच्या हल्ल्यात जर जीवितहानी झाली तर त्यांची सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असेल असं स्थानिकांनी म्हटलंय। पाळीव प्राण्यांवर हल्ला करणारा एक मोठा बिबट्या जुन्नरच्या मांजरवाडीत जेरबंद करण्यात आलाय। 4 दिवसांपूर्वी एका बिबट्यानं एक शेळी फस्त केली होती आणि त्यानंतर ग्रामस्थांच्या मागणीनं इथं पिंजरा देखील लावण्यात आला होता। वाशिम जिल्ह्यातून बातमी। वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन गावचे शहीद जवान आकाश अढागळे यांचं पार्थिव शिरपूर येथे आज दाखल होईल। तिथं त्यांच्यावरती लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। काश्मीरच्या लेह भागात कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं होतं। राज्यात 15 सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे। राज्याच्या विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं व्यक्त केलाय, तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर हा अधिक राहण्याची देखील शक्यता वर्तवली आहे। वर्धा जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे। ग्रामीण भागासह शहरात जोरदार पाऊस पडलेला आहे। आजही ढगाळ वातावरण आहे। या पावसाचा शेती पिकासाठी मोठा फायदा होणार आहे।
वाशिम जिल्ह्यात तुरीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर 1,500 ते 3,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली घसरलेत. सध्या तुरीला 11,500 पर्यंतचा दर मिळतोय. बाजारात सातत्यानं दरात घसरण होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा असल्यामुळे यंदा कोयनेसह राज्यातील अन्य जे जलविद्युत प्रकल्प आहेत ते पूर्ण क्षमतेनं चालण्याची शक्यता दिसत नाहीये आणि परिणामी राज्यात साधारणतः 2,000 मेगावॅट वीज टंचाई जाणवण्याची लक्षणं सुद्धा आता दिसू लागले. तेव्हा राज्याच्या विजेची यापुढील मोठी भिस्त आता औष्णिक निर्मितीवरती अवलंबून असणार आहे. मराठा आरक्षणाची मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करतायत. त्यांच्या उपोषणाचा आजचा 16वा दिवस आहे. जरांगे पाटील हे आज उपोषण सोडण्याची शक्यता आहे. जरांगे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर 15 मिनिटं चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक झाल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. दरम्यान मुख्यमंत्री प्रत्यक्ष अंतरवाली सराटी गावामध्ये आल्यास उपोषण सोडणार असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर इथं ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अतुल वानिले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलंय. तहसील कार्यालयावरती मोर्चा काढत निवेदन देखील देण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आलं आहे. शहरातील 5 मजली महात्मा गांधी शॉपिंग सेंटरवरती चढून आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. बार्शी शहर पोलिसांनी तात्काळ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. जळगाव जिल्ह्यातील तोंडापूर इथं सकल मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू केलेलं आहे. या उपोषण स्थळाला भेट देऊन राष्ट्रवादी आमदार खडसेंनी पाठिंबा देखील दर्शवलाय. सरकारनं आरक्षणावरती तातडीनं तोडगा काढण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा हद्दपार करण्याची मागणी मावळमधील उबाठा गटानं केली आहे. प्रकल्प रद्द न केल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ठाकरे गटानं राज्य सरकारला दिलाय. नंदुरबार जिल्ह्यातल्या तळोदा इथं मराठा मोर्चाच्या वतीनं रॅली काढण्यात आली आहे. बिरसा मुंडा चौकापासून ते तहसीलदार कार्यालयावरती रॅली काढत जालन्यातील लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. तसंच आरक्षणाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आलंय. धाराशिव शहरात मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी सुरू असलेलं उपोषण मागे घेण्यात आलंय. शहरात मागील 7 दिवसांपासून मराठा कार्यकर्ते उपोषण करत होते आणि यातील एकाची प्रकृती देखील खालावली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे तपास अधिकारी SR सिंग यांची उलट तपासणी पूर्ण झाली आहे. या प्रकरणात आणखी काही साक्षीदार न्यायालयात हजर करायचे असल्यास याबाबतची यादी CBIला न्यायालयात सादर करावी लागणार आहे आणि तपासाबाबतचा अंतिम अहवाल तसंच नव्यानं काही साक्षीदार निश्चित केल्यास त्यांची नावं 13 सप्टेंबर रोजी न्यायालयात सादर केली जाणार आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई गोवा महामार्गावर बोलताना बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती टीका केली. गणपतीपूर्वी 1 लेन सुरू करणार असं ते बोलले होते, पण अनेक ठिकाणी कामं पूर्ण झालेली नाहीयेत. कामाबाबत कुणीही गंभीर नाहीये. येत्या 2-4 दिवसात कामाची पोलखोल करणार असल्याचा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलाय. अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात राणा दाम्पत्य आणि काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र ही टीका करताना आता दोन्ही बाजूंकडून पातळी घसरल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावतीच्या कुर्हा इथल्या काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेमध्ये यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावरती सडकून टीका केली. त्यांनी थेट नवनीत राणांच्या चेहऱ्यावरून टीकेची झोड उठवली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत शिवसेना पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमदार योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्यात. पक्ष वाढवण्यासाठी एकजुटीनं काम करायचा सल्ला देखील त्यांनी दिलाय. आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरणी SIT कडून 12 जणांवरती तब्बल 3800 पानांचं दोषारोपपत्र सादर करण्यात आलंय. यामध्ये 13 वर्षात 4 ऑडिट, 2 चौकशी अहवालांचा उल्लेख करण्यात आलाय. तर 24 बनावट खात्यांमधून मानकापे आणि अन्य आरोपींनी स्वतःसाठी तब्बल 172 कोटी उकळल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बैल बाजारांमधून बैलांची जोडी चोरणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अखेर अटक केली आहे. शिरपूर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरत असतो आणि पोलिसांनी चोरीस गेलेली बैलजोडी जप्त केलेली आहे. चौघांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या जळगाव जिल्ह्यातील रावेर इथल्या जनसंवाद यात्रेदरम्यान मोटरसायकल रॅलीत अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. रावेरच्या सौदा खिरोदा दरम्यान ही दुर्घटना घडली आहे. सोशल मीडियावरती फेक अकाउंट सुरू करून पैशाची मागणी करणाऱ्या रॅकेटचा फटका हा धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनाही बसलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं फेक अकाउंट तयार करत पैसे मागितले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन करत कोणालाही पैसे न देण्याचं आवाहन केलंय. तसंच या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देखील केली आहे.